नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आपण एक नवीन प्रोग्राम चालू केला आहे ज्याचं नाव आहे मराठी शब्दार्थ संजीवनी। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुमचे डेली 50+ शब्द कव्हर केले जातात। त्यामध्ये बघतोय आपण तर 15 बघतो डेली म्हणी, 15 वाक्यप्रचार, 10 समानार्थी शब्द आणि 10 विरुद्धार्थी शब्द असे डेली तुमचे 50+ व्होकॅब्युलरी कव्हर केले जाते। विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची एक प्लेलिस्ट बनवली आहे आपण, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन याच्या आधीचे व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या सर्व सेवा भरतीसाठी तुम्हाला या गोष्टीचा फायदा होणार आहे। तर चला वेळ न घालवता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। पहिले बघूया आता समानार्थी शब्द। बघा, चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द तर कोणते आहे? शशी, सुधाकर, इंदू, हिमांशू, रजनीनाथ, सुधांशू, विदू, शशांक, कलानिधी, शशधर आणि शुभ्रांश। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे चंद्रचे आहेत। चंद्रचे तुम्ही जर बघितले आधी शशी वाचलेला असणार आहे, सुधाकर वाचलेला असणार आहे, इंदू देखील वाचलेला असणार आहे, हिमांशू देखील। पण लक्षात ठेवा नवीन कोणते आहेत तर रजनीनाथ, विंदू, शशांक, कलानिधी, शशधर हे लक्षातच ठेवायचे तुम्हाला। तर कसे आहेत? चंद्रचे। त्याच्यानंतर बघा भुंगाचे समानार्थी शब्द बघा कोणते तर भ्रमर, अली, मदप, मिलिंद, मधुकर आणि मुर्ग हे कोणत्याचे आहेत तर भुंगाचे समानार्थी शब्द आहेत। बघा त्याच्यानंतर अभ्युदयाचे समानार्थी शब्द बघा कोणते कोणते आहेत? उत्कर्ष, भरभराट, समृद्धी आणि उत्थान हे कशाचे तर अभ्युदयाचे समानार्थी शब्द आहेत। त्याच्यानंतर बघा आता सिंहाचे समानार्थी शब्द कोणते आहेत? केसरी, पंचानन, मृगेंद्र, मृगराज, वनराज आणि शार्दूल हे कशाचे तर सिंहाचे समानार्थी शब्द आहेत। लक्षात कोणते ठेवायचे आहे तर मृगराज लक्षात ठेवा, वनराज आणि शार्दूल बाकी तुम्हाला लक्षात राहण्यासारखे आहेत। आता बघा किंकर। किंकर हा शब्द विद्यार्थी मित्रांनो TCSद्वारे तलाठी भरतीला खूप वेळेस म्हणजे बऱ्याच शिफ्टमध्ये हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे, त्यामुळे हा लक्षात ठेवा। किंकरचे कोणते आहेत तर दास, सेवक, नोकर, उल्लिंग, अनुचर आणि चाकर हे लक्षात ठेवा बघा। त्याच्यानंतर बघा चंद्रिकाचे। चंद्रिकाचे कोणते आहेत तर चांदणे, कुमोदी। त्याच्यानंतर बघा आता वेदांग। वेदांगचे कोणते आहेत? शिक्षा आणि कल्प। पायंड बघा आता पायंडाचे कोणते कोणते आहेत? आरंभ, ओनामा आणि श्री गणेशा हे कशाचे आहेत तर पायंडाचे आहे। रात्रचे बघा आता निशा, रजनी, यामिनी आणि शर्वरी। शर्वरी हा खूप लक्षात ठेवण्यासारखा आहे बघा। शर्वरी हा एक्झामला TCSद्वारे रिपीट तरी देखील झालेला आहे, त्यामुळे तो लक्षातच ठेवायचा आहे। आता वानरचे बघा। वानरचे आपण बघितले सोपे पण आहेत आणि परीक्षेला विचारले देखील आहेत। वानरचे बघा कपी, मरकट आणि शाखामूर्ख हा मरकट खूप वेळेस आलेला आहे। आता त्याच्यानंतर बघूया आपण विरुद्धार्थी शब्द। विरुद्धार्थी बघा विद्यार्थी मित्रांनो, शक्यतो आपण जे आता रिपीट झालेले क्वेश्चन आहेत तेच घेण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आधी रिपीट क्वेश्चन झाले की नंतर बाकीचे आपण बघून घेऊ। आता विरुद्धार्थी बघा नम्रता, उद्धटपणा कोणता आहे? नम्रताचा विरुद्धार्थी शब्द काय तर उद्धटपणा। आता उन्नतीचा बघा अवनती, अवजडचा हलके। आता बघा आत्मवंचनाचा आत्मस्तुती, विधायकचा विघातक, गुळगुळीचा खरखरीत। लक्षात ठेवा गुळगुळीचा विरुद्ध शब्द काय तर खरखरीत आहे। प्रसरणचा आकुंचन, सुवाच्य अर्वाच्य हा लक्षात ठेवा, सुवाच्य काय अर्वाच्य आहे। तडाकचा बघा आता तडाकचा विरुद्ध शब्द काय तर निर्जर, अनुज, अनुजचा अग्रज। आता वाक्यप्रचार बघूयात। तोंड टाकणे म्हणजे काय? अद्वैतत्व बोलणे म्हणजे मनाला वाटेल तसे बोलणे म्हणजे त्याला काय तोंड टाकणे किंवा तोंड टाकून बोलणे आपण त्याला म्हणतो। आता कोल्हेकुई करणे म्हणजे व्यर्थ ओरड करणे। पोबारा करणे म्हणजे काय? पळून जाणे असे होते बघा। अलबत्त्या गलबत्त्या म्हणजे क्षुल्लक माणूस। अर्धचंद्र देणे म्हणजे काय तर गचांडी देणे। कणिक तिंबणे म्हणजे खूप मार देणे। बाजीरावचा नातू असणे म्हणजे मिजाजखोर माणूस असणे, हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे बघा वाक्यप्रचार। कोणता? बाजीरावचा नातू असणे म्हणजे काय मिजाजखोर माणूस। आता बघा गुंगारा देणे यानी की फसवून पळून जाणे। उखळ पांढरे होणे यानी की वैभव प्राप्त होणे म्हणजे खूप संपत्ती प्राप्त होणे, त्यालाच काय तर उखळ पांढरे होणे म्हणतात। आता बघा नेक्स्ट
वर्दळीवर येणे म्हणजे काय, भांडणास तयार होणे, त्यालाच काय वर्दळीवर येणे म्हणतो. समोरचे बघा आता, षटकर्णी म्हणजे तर गुप्त गोष्ट तिसरं सांगणे म्हणजे काय, षटकर्णी होणे. शहानिशा करणे म्हणजे खरे खोटे काय आहे त्याची खात्री करून घेणे म्हणजेच काय, शहानिशा करणे. हस्तक्षेप करणे म्हणजे ढवळाढवळ करणे, त्यालाच आपण हस्तक्षेप करणं होतं तिसऱ्या गोष्टीमध्ये. आता शंख करणे एखाद्याच्या नावाने ओरडणे. पायमल्ली करणे म्हणजे काय, धुडकावणे म्हणजे धिक्कार करणे किंवा काय त्याला धुडकावणे म्हणतो आपण, काय त्यालाच पायामल्ली करणे म्हणजे या गोष्टीचं आपल्याला काही मोल नसणे. आता म्हणी बघा, कोल्हा काकडीला राजे म्हणजे शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भारतात, त्यालाच काय कोल्हा काकडीला राजे असे म्हणतो आपण. समोरचं बघा, दुभत्या गाईच्या लाथा गोड म्हणजे ज्या व्यक्तीकडून काही फायद्याची अपेक्षा असते त्यांनी दिलेला त्रास देखील त्रास वाटत नाही, त्यालाच आपण काय म्हणतो, दुभत्या गाईच्या लाथा देखील गोड. बघा तसं, दोन्ही घरचा पाहुणा उपाशी म्हणजे दोघांच्या आधारावर अवलंबून असणारा माणूस नेहमीच काय फसतो. नेहमीच काय तिथं तर विद्यार्थी मित्रांनो थोडं करेक्शन आहे, इथं काय नेहमीच फसतो. घर फिरले की घराचे वासेही फिरतात म्हणजे काय, प्रतिकूल परिस्थितीत आली म्हणजे सर्वच उलटून वागू लागतात म्हणजे उलट वागू लागतात, त्यालाच काय घर फिरले की घराचे वासेही फिरतात म्हणजे प्रतिकूल परिस्थिती आली आपल्यावर की सगळे आपल्या काय उलट वागायला लागतं असा त्याचा अर्थ होतो. कशात काय नाही फाटक्यात पाय म्हणजे वाईटात आणखी वाईट होणे म्हणजे त्याला कशात काय नाही फाटक्यात पाय. तसेच आपण त्याला समानार्थी म्हण जर म्हणली तर आपण त्याला दुष्काळात 13वा महिना देखील म्हणू शकतो म्हणजे कशात काय नाही फाटक्यात पाय म्हणजे वाईट गोष्टी आणखी वाईट घडत जाते. बघा, काडी चोर तो माडी चोर मग शिल्लक अपराध मोठ्याच्या अपराधाशी संबंध जोडणे, त्यालाच काय काडी चोर तो माडी चोर असे देखील म्हणतात. बघा, कानात बुगडी आणि गावात फुगडी म्हणजे आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे प्रदर्शन करणे, त्यालाच काय कानात बुगडी आणि गावात फुगडी असं म्हणतो. बघा त्याला. बघा, काशीत मल्हारी महात्म्य म्हणजे नको तिचे नको ती गोष्ट करणे म्हणजे काय काशीत मल्हारी महात्म्य. बघा, जळत्या घराचा पोळता वासा म्हणजे प्रचंड नुकसानीतून जे काही वाचले ते आपले म्हणावे व समाधान बाळगावे म्हणजे जळत्या घराचा काय पोतळा वासा. बघा, दाम करी काम पैशाने सर्व कामे साध्य होतात म्हणजे दाम करी काम. नावडतीचे मीठ आळणे बघा, नावडत्या माणसाने केलेली कोणतीही गोष्ट आपल्याला वाईटच दिसते. उचलली जीभ लावली टाळूला म्हणजे मन मानेल तसे बोलणे. दुरून डोंगर साजरे म्हणजे बघा, दुरून एखादी गोष्ट चांगली दिसते परंतु जवळ गेले असता खरे स्वरूप कळते. बघा, आता खाई त्याला खवखवते म्हणजे काय वाईट कृत्य करणाऱ्याला मनात दातच असते. बघा, नेक्स्ट म्हण बघा, वासरात लांगडी गाय शहाणी वासरात काय लंगडी गाय शहाणी. अडाणी लोकात अर्धवट शहाण्याचाही मोठेपणा लाभतो. बघा, हे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमचे डेली आपण 50 शब्द घेत असतो. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे होकापचे लेक्चर असतील किंवा इतर करंटचे लेक्चर असतील तुम्हाला भेटतील. आणि तुम्ही जर ही PDF तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली तर तुम्ही जॉईन करून PDF डाउनलोड करू शकता आणि रिव्हिजन करू शकता. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.